आता कशी दिसती नदी ही बघा. वाकडी तिकडी अशी फिरती आहे. ही बघू शकता माझ्या मागून अशी फिरती आहे, परत तशी तिकडं आणि तिकडून तशी फिरती आहे आणि परत तिकडून. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक अशा न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आपल्याला 5 दिवस झालेले आपण ब्लॉग काढला नाही. तर भावांनो आज ब्लॉग स्टार्ट केला आणि तो पण संध्याकाळी 5:30ला. तर आता भावांनो 6 वाजता. तर भावांनो आज कसं आहे, 2-3 दिवस आहे, 4-5 दिवस डेली म्हणजे रात्रंदिवस पाणी पडत होता ना, खूप जोरात पाणी पडत होतं. त्या कारणाने आपल्याला ब्लॉग काही काढता जमलं नाही आणि आपण आता शेतामध्ये आलेलो आहे. हे बघू शकतो तुम्ही, पूर्ण चिखल करून टाकलेले एवढून तिडून आणि पूर्ण वावर ओलं झालेलं आहे. पाऊस खूप जबरदस्त पडलेला होता परंतु. तर भावांनो आपण आता नदीकडे चाललो आहे. तर त्या दिवशी पूर खूप आलेला होता. तर आपल्याला पुराचे व्हिडिओ काढायचे होते पण आपला फोन चार्जिंग नसतात. तसं आहे ना, तर पाऊस येतोय तर रात्रभर लाईट जाती आणि फोन पण चार्जिंग नसता आणि दिवसाचे पण नसतात. तर भावना चला आपण आता ना तिकडं जाऊया नदीकडे आणि पूर किती आलेलं आहे ते बघूया. पाऊस तर उघडून गेलेला आहे पण पूर काही थांबणार नाही. पूर हा चालूच असतो. तर भावांनो तुम्ही बघू शकता आता थोडंसं उघडलेलं आहे आणि तिकडच्या साईडला थोडंसं चांगलं वातावरण दिसतंय. तरी वरच्या वर पाऊस पडतोय भरपूर आणि डोंगर बघू शकता धुक्कामध्ये कसं लपलेलं आहे. हे छोटं डोंगर आहे, ह्या डोंगरापाशी नाही दिसत जास्त पण ते डोंगर थोडेसे उंच आहे, मोठे डोंगर आहे ना. तर भावनो आपण आहे ना चिखलामध्ये आपल्याला चालता येत नाही, पायी जाता येत, वावर पूर्ण वल्ल करून टाकलेले. तर मित्रांनो आपल्याला त्या दिवशी पैप जोडायची होती तर त्याच कारणानं भावांनो पाणी एवढा जोरात आला होता. तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण असं छोटीशी नदी करून टाकलेली आहे बघा. पाणी कसं साचलेलं आहे आणि इकडनं पण हे बघू शकता तुम्ही पूर्ण. आणि मित्रांनो तिकडं खालचं प्लॉट दिसते का तुम्हाला, त्या प्लॉटमध्ये आपण ही जामाटी लावून दिलेली आहे. तर भावांनो आपण त्यावरून नदीकडून आलो का तुम्हाला तसं सांगू आणि दाखवतो पण टमाटे आपण कुठं लावलेली आहे काय ते. तर भावांनो चला तुम्हाला पहिले इकडं नदीचा पूर दाखवून देतो. भावांनो 4-5 दिवसापासून आज असं वातावरण दिसायला भेटलेले, एकदम थोडंसं ढवळगार आणि भारी वाटते आज वातावरण. आणि नाहीतर एवढं पण असतं म्हणजे दिवसाचे तरी असा अंधारा आणि पाऊस खूप जोरामध्ये चालू राहायचा. तर मित्रांनो हे ना आपल्याला वावर तयार करून ठेवलेले टमाटाला आणि हे तुम्हाला दिसतंय नाही आसाऱ्या याच्यामध्ये फुल पाणी भरून चालू होतं भावांनो. आणि अशा पावसामध्ये तर आपण कॅमेरा जर मारला तर आपला मोबाईल पण भिजू शकतोय आणि पाणी एवढा जोरात होता ना तर मोबाईलसुद्धा काढता जमला नाही मित्रांनो. म्हणजे आपण घरामध्येच होतो कारण पाऊस ना घराच्या बाहेरसुद्धा निघू देत नसता, एवढा डेंजर पाऊस पडलेला होता जोरामध्ये आणि वादळ पण खूप जोरात पडलेला. तर भावांनो आता 3 तास पहिले ना खूप जोरामध्ये पाऊस पडून गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता पण पाणी यावा हाच साठलेलं आहे बघा. तरी मित्रांनो आता आपले ब्लॉग आहे ना कमी झालेले आहे, आपण डेली ब्लॉग काही काढत नाही. तर भावांनो आपण तिकडं आपल्या घरी होतो ना, कारण आता आपल्याला इकडं मळ्यात काम आहे म्हणून जास्त ब्लॉग काही काढता जमणार नाही. कारण आपण तिकडं घरी राहायचो तर डेली ब्लॉग सोडायचो, काही ना काही कारण असायचं म्हणून. तर भावांनो इकडं काही जमत नाही आपल्याला ब्लॉग काढता. आपले ब्लॉग येतील 5 दिवसाला येतील, हप्त्याने पण पडतील. आता थोडेसे लेट पडू शकते. तर मित्रांनो ब्लॉग तुम्ही बघत जा आणि तुम्हाला तर माहिती आहे टाईम आपण सकाळच्या टायमाला ब्लॉग सोडतो 8 वाजता. तर मित्रांनो नदीकडे जायला रस्ता असा आहे, तुम्ही बघू शकता. आता यांच्या साईडला पूर्ण काठी लागलेली आहे. तर भावांनो नदी बघू शकता, इथं झाडं दिसते आणि तुम्हाला तिथं जायचं आहे तर नदी असणार आहे.
तर आपण आता हळूहळू चाललेलो आहे, कारण चिखल पण आहे आणि पाऊस पण खूप पडलेला आहे आणि संध्याकाळ झालेली आहे, तर 6:30 वाजलेले आणि भीती पण वाटते मला. पण काही विषय नाही, आपण तुमच्यासाठी आलेलो आहे हिम्मत करून. घरापासून मी खूप लांब आलेलो आता आणि माझं घर तिकडं राहिलेलं आहे आणि मी थोडासा लांबच आलेलो आहे आणि नदी तरी खूप लांब आहे घरापासून, तरी एकटाच आलेलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर भावांनो, ब्लॉगला जर तुम्ही आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरत नका जाऊ. तर चला आपण आता पाण्याचा आवाज येतो आहे तुम्हाला दाखवतो. तर भावांनो, आपण डायरेक्ट खाली जाऊया पहिले आणि पूर खूप जोरामध्ये असं वाटतंय. तर चला, इथनं असा रस्ता जातो आणि थेट आपल्याला तुम्हाला दिसतो, बघू शकता पूर दिसते. तर खाली उतरूयात चला आपण आता. भावांनो बघू शकता इथनं पूर्ण हे करून टाकलेले, हे बघू शकता खास पडलेली, पाणी वाहून वाहून चालतं. तर भावांनो हे बघा पुढं पूर चालते, तरी एवढा नाही आहे पूर आपल्या, तुम्ही बघू शकता. तरी पूर जेव्हा येतो तर मित्रांनो पूर येणार इकडंपर्यंत इथपर्यंत येतो आणि फुल भरून असा चालतो इकडनं. पण आता पूर जरा कमी, तर हे बघू शकता असं वळतं, मग असं जातं, मग तिकडं जातं. तर मित्रांनो नदी ना वाकडी तिकडी अशी फिरती आहे, ती बघू शकता माझ्या मागून अशी फिरती आहे, परत तशी तिकडं आणि तिकडून तशी फिरती आहे आणि परत तिकडून अशी वाकडी येते. तुम्ही बघू शकता की बघा, ही बघा वाकडी तिकडी अशी येते. मग मित्रांनो तिकडं काहीतरी दिसलेलं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये, हे बघा तर सापासारखं दिसते काहीतरी आहे, हे बघा. तर अशी तिकडून फिरती अशी येते इकडं आणि इकडून वाकडी, इकडून परत इकडं जाती, मग इकडं अशी फिरती आणि तिकडं जाती. तर मित्रांनो आपण ना त्या अंगा गेलेलो असतो, पण आहे ना पाणी थोडंसं जोरामध्ये, तुम्ही बघू शकता हे बघा खूप जोरात चालतं. तर भावांनो रिक्स नाही घ्यायची, कारण आपण ना तरी एवढं नाही पाणी, थोडंच आहे, डुबणार तर नाही, झाडभर आहे. चला तर भावांनो जास्त वेळ थांबायचं, कारण आता होणार आहे संध्याकाळ. तर जाऊया आपण घरी मित्रांनो. आणि तिथं आपल्याला काहीतरी दिसतंय ते बघा, तिथं वरती तरंगत आहे सापासारखे. मी पण उतरताना घाबरलो होतो, पण ते ना साप नाही वाटतं, फडकं आहे काहीतरी मित्रांनो, पण सापासारखं दिसते. तर मित्रांनो तुम्हाला आहे ना मी आता पूर्ण मित्रांनो पूर येऊन आहे ना पूर्ण असं खास पडून गेलेली बघू शकता तुम्ही, असं वळत आहे तिथं पाणी. आणि मित्रांनो या ठिकाणी ना पूर्ण खोल आहे आणि वाळूबा कशी जमा झालेली. तर भावना चला तुम्हाला आता वरच्या साईडनी चाकं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो वरतून तुम्ही बघू शकता कशी दिसते नदी, ही बघा बघू शकता पूर्ण मोठी दिसती मित्रांनो. आपण त्या ठिकाणी गेलेलो होतो, हे बघा इथं उभा होतो आणि आता इथं आलेलो आहे वरती. तर भावांनो तुम्ही बघू शकता वरतून मस्त दिसते, एकदम मस्त नदी आहे, तेवढंच का पाणी खराब आहे. तरी मित्रांनो पाऊस उघडला का पाणी स्वच्छ होऊन जातं. तर मित्रांनो पाऊस आलाय, पटकन आपल्याला घरी जावं लागेल, कारण पाऊस काही थांबत नाही आणि काही उघडत नाही, थोड्या वेळ थांबतो आणि परत चालू होतो, असं असतं बाबा. मग आपण पाऊस पडायच्या आधी घरी जाऊया, नाहीतर परत नदीला पुरी जोरामध्ये. तर चला आपण पटापटा घरी जाऊया. आणि आता झालं संध्याकाळ आणि आपला ब्लॉग आज खूप लेट चालू केलेला आहे आणि काय आपण आता टाईम भेटत नाही आपल्या ब्लॉग काढायला. तर भावांनो ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भावांनो आजच्यासाठी एवढंच, भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.